आरोग्य ही खरी संपत्ती आहे। ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात। योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे। योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे। ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे। मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद, विचार, संयम, पूर्तता आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे। योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते। आपल्या बदलता जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला। परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर, जिल्हा शालेय चिकित्सक नागेश लखन मानवर, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी श्रीमती संगीता बिर्गे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील पोलास, परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, परभणी तहसीलदार संदीप राजापुरे, योग समितीचे अध्यक्ष सुभाष जावडे, योग शिक्षक तथा विविध शाळेच्या विद्यार्थी मोठ्या संख्येने या योग दिनी उपस्थित होते। आज 11वा आंतरराष्ट्रीय दिन जगभरामध्ये साजरा होत आहे, काय प्रतिक्रिया? 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना खरं म्हणजे आम्ही ज्यावेळेस युनोमध्ये मान्यता मिळाली तेव्हापासूनच हा योगाचा कार्यक्रम स्टेडियम ग्राउंड या ठिकाणी घेतलेला आहे। 3 वर्ष जर सोडले, कोविडचं 1 वर्ष ऑनलाईन, त्याच्यानंतरच्या एकदा इंडोर याच्यासाठी की पाऊस पडला म्हणून, आणि एकदा राजगोपालाचारी उद्या, हे 3 वर्ष सोडले तर स्टेडियम ग्राउंडवरच भव्यदिव्य प्रमाणामध्ये आपण हा योग दिन साजरा करत असतो। योगावर काम करणाऱ्या विविध संघटना असतील, क्रीडा विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, या सर्वांना मिळून सर्व विभागाचे प्रमुख आपण इथं योगाभ्यासाचा सराव करतो या योग दिनाच्या निमित्तानं। आणि विविध संघटनाचे ग्रामीण भागातली असतील किंवा शहरा भागातली असतील, सर्वजण याच्यामध्ये सहभागी होतात। आणि सगळ्यात आनंदायी उत्सव जो 21 जून ऊर्जा दिवस म्हणून, आणि सगळ्यात मोठा दिवस आपण जो म्हणतो की पृथ्वी तलावर सूर्य या दिवशी जास्तीत जास्त वेळ आपला प्रकाश देतो, दिवस मोठा रात्र लहान, ते या ऊर्जा दिवसाच्या निमित्तानं योगा दिन आपण साजरा करतो। आणि हा संदेश देत असताना, सगळ्या लोकांना शुभेच्छा देत असताना, सर्व साधकांना शुभेच्छा देत असताना, आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या भारताची मान हे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून उंचावलेली आहे। 192 देशांनी ही आपली योगाची जी संपत्ती आहे ती स्वीकारलेली आहे, ज्ञान स्वीकारलेलं आहे, शास्त्र स्वीकारलेलं आहे। 21 जून जागतिक योग दिनानिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियमवरती मुख्य योगासनाचा कार्यक्रम पार पडला। या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व योग संस्था, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि सर्वच अधिकारी, कर्मचारी, शाळा, शालेय शिक्षण विभाग यांनी अतिशय चांगला मोठ्या पद्धतीने सहभाग घेतला। आणि या ठिकाणी मागच्या 2 तासापासून योगासनाचा, योग नृत्याचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित झाला। यामध्ये सुभाषदादा जावळे आणि संपूर्ण टीम, परभणी जिल्ह्यातले सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग यांच्या माध्यमातून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला। मी परभणीकरांना खूप खूप शुभेच्छा देतो।